नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया रेल्वे भरतीविषयीचे काही आजचे प्रश्न। तर आजचा आपला सायन्स विषयातील टॉपिक आहे प्रकाश। तर बघा, प्रकाश हा अतिशय इंटरेस्टिंग आणि आपल्या आवडीचा सब्जेक्ट किंवा टॉपिक आहे। तर बघा, भौतिकशास्त्रातील अतिशय रंजक भाग म्हणून प्रकाश हा घटक ओळखला जातो। सूर्य हा संपूर्ण जगाला उष्णता देणारा, प्रकाश देणारा सर्वात मोठा स्रोत आहे। तर सृष्टीचे सौंदर्य, संसाधने, अन्न निर्मिती किंवा दैनंदिन व्यवहार यासाठी प्रकाश अतिशय महत्त्वाचा असतो। म्हणजेच झाडांना जर स्वतःचे अन्न बनवायचे असेल तर प्रकाशाची गरज आहे, आपल्या शरीराला सुद्धा प्रकाशाची गरज आहे। म्हणून प्रकाश हा अतिशय महत्त्वाचा आपल्या जीवनातील घटक मानला जातो। तर आपल्या सभोवताली असणारे जे काही विविध पदार्थ आहे किंवा वस्तू आहे, आकाश, पक्षी इत्यादी जे काही आपण पाहू शकतो, तर हे सगळे पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला एका प्रकाशाची गरज असते। तर जे काही सूर्यप्रकाश आपल्याला सकाळी जर आपण उठलो तर सकाळी आपल्याला सूर्यप्रकाशामुळे एक चांगला आनंद मिळतो। तर हे जे सगळ्या गोष्टी आहे, रात्रीचा अंधार कमी करणे किंवा अंधारापासून आपल्याला उजेडापर्यंत नेणे, हे कार्यसुद्धा प्रकाशाचेच असते। आपल्याला ज्या काही भौतिक कारणामुळे दृष्टीची जाणीव होते त्याला सुद्धा प्रकाशच असे म्हणतात। म्हणजेच जे काही आपल्याला भौतिक कारणामुळे दृष्टीची जाणीव होते, म्हणजे कोणत्याही गोष्टी जर आपल्याला दिसायला लागतात तर त्यासाठी प्रकाशच अतिशय महत्त्वाचा आहे। एखाद्या वस्तूवर जर प्रकाश किरण पडले तर त्या वस्तूच्या पृष्ठभागावरून तो प्रकाश किरण परावर्तित होतात आणि ते होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि ते आपल्या डोळ्याच्या दृष्टिपटलावर पडल्यानंतर त्यापासून एक इमेज निर्माण होते, म्हणजे प्रतिमा निर्माण होते आणि त्या प्रतिमेला प्रतिमा जी आपल्याला दिसते ती म्हणजे काय, तर एक वस्तू। बरोबर। चला तर मग आज बघूया प्रकाशचे काही प्रश्न। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आपला, जेव्हा सपाट आरसा एका विशिष्ट कोनातून फिरवला जातो तेव्हा परावर्तित किरण दुप्पट फिरतो आणि प्रतिमेचा आकार, तर यामध्ये पर्याय दिलेला आहे। प्रतिमेचा आकार हा दुप्पट होईल, अर्धा होईल, अनंत होईल की तोच राहतो। तर बघा, बरोबर उत्तर आहे तोच राहतो। जेव्हा सपाट आरसा एका विशिष्ट कोनाकडून आपण फिरवला तर त्यावरून जो काही परावर्तित होणारे किरण आहे ते दुप्पट फिरतात आणि प्रतिमेचा आकार हा तोच राहतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, जर एखादी वस्तू दोन सपाट आरशांमध्ये सममितीपणे ठेवली असेल तर 72° कोनात झुकलेली असेल तर तयार होणाऱ्या प्रतिमांची एकूण संख्या किती असते? बघा, जर एखादी वस्तू दोन सपाट आरशामध्ये, दोन साईडला दोन आरसे ठेवले आणि त्यांच्या मधामध्ये जर आपण एक वस्तू ठेवली आणि तिला जर 72° कोनात झुकवले तर त्यापासून कुठली प्रतिमा तयार होईल किंवा त्या किती संख्या असतील? तर बघा, 5, 4, 2 की अनंत। कुठल्याही आरशामध्ये जर दोन साईडला दोन आरसे आहेत तर त्याची डबल आपल्याला आकृती तसेच प्रतिमा दिसायला लागते। म्हणजेच टोटल 4 प्रतिमा आपल्याला दिसायला लागतील। त्यानंतरचा प्रश्न आहे, समतल आरशाची नाभीय लांबी किती असते? समतल आरशाची नाभीय लांबी किती असते? तर ती अनंत असते की 25 सेंटीमीटर असते की 0 की -25 सेंटीमीटर? तर ती अनंत अशी असते। बघा, प्रतिबिंब निर्मिती होण्यासाठी परावर्तित किरणे कुठे भेटतील? प्रतिबिंब निर्मित होण्यासाठी जे काही किरण परावर्तित होत असतात ते कुठे भेटतात? तर ते आरशाच्या मागे किंवा F आणि O दरम्यान, फोकस आणि ऑब्जेक्ट। ओके, फोकस आणि ऑब्जेक्ट। त्यानंतर आहे C आणि F दरम्यान। C म्हणजे सेंटर बिंदू, सेंट्रल पॉईंट। F म्हणजे फोकसच्या दरम्यान किंवा Cच्या पलीकडे। तर कुठे भेटतात? तर बघा, बरोबर उत्तर आहे C आणि Fच्या दरम्यान म्हटलं, म्हणजे सेंटर आणि फोकसच्या मधात। तर प्रतिबिंब निर्मिती होण्यासाठी जे काही परावर्तित किरणे असतात ते C आणि Fच्या दरम्यान भेटतात। त्यानंतर आहे, सपाट आरशावर प्रकाशाच्या आपत्तीचं किरण परावर्तनावर प्रत्यक्ष प्रतिमा तयार करतो। आपत्ती किरण म्हणजे काय? तर सगळ्यात आधी आपल्याला सपाट आरसा म्हणजे काय हे माहिती पाहिजे। तर आपण जे घरात चेहरा बघत असतो किंवा आपण जो आरसा डेली आपल्यासाठी वापरत असतो तो एक सपाट आरसा आहे।
है ना. सपाट काचेचा एक पृष्ठभाग परावर्तक पातळ लेप लावून त्यावर जो रंग लावला जातो त्यावर मागून जो कोटिंग असते त्यामुळे आपले चित्र हे परावर्तित होत असते किंवा आपली प्रतिमा ही परावर्तित होत असते. तर यांचं म्हणणं आहे की सपाट आरशावर प्रकाशाच्या आपत्तीचं किरण परावर्तनावर प्रत्यक्ष प्रतिमा तयार करतो आणि आपाती किरणाला काय म्हणतात. तर समांतर, अभिसरण, भिन्न की निश्चित नाही. तर याचे बरोबर उत्तर आहे अभिसरण. ज्या आरशावर आपली प्रतिमा पडते आणि ते आपाती किरण त्यापासून जे निघत असतात त्याला अभिसरण असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे सेंटीमीटर नाभीय अंतराच्या अंतर्वक्र आरशासमोर एक वस्तू 40 सेंटीमीटर अंतरावर ठेवली जाते तर मिळणारी प्रतिमा ही आहे. तर वक्र आरसा काय. तर वक्र आरसा बहिर्वक्र आरसा किंवा अंतर्वक्र आरसा असे दोन प्रकार आहे. वक्र गोलाकार आरशाचे बहिर्वक्र आणि अंतर्वक्र. तर जर गोलाकार पृष्ठभागाच्या बाहेरील भाग परावर्तक लेपाने आच्छादलेला असेल तर अंतर्वक्र भाग चकचकीत दिसतो. ओके. तर अंतर्वक्र भाग जो आहे त्यासाठी आपल्याला त्याच्या बाहेरील पृष्ठभागावर परावर्तन लेप लावावा लागतो. तर बघा आभासी आणि उलटी, वास्तविक आणि उभे, त्यानंतर वास्तविक उलटी आणि वस्तूच्या विरुद्ध आकाराची, वास्तविक उलटी आणि वस्तूच्या समान आकाराची. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे वास्तविक उलटी आणि वस्तूच्या समान आकाराची. अंतर्वक्र आरशाचा जो मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण हे परावर्तनानंतर एक बिंदू एकटतात म्हणून अंतर्वक्र आरशाला अभिसरण आरसासुद्धा म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे बहिर्वक्र गोलाकार आरशाने तयार केलेली प्रतिमा आहे. आता बहिर्वक्र आरसा म्हणजे काय. तर बहिर्वक्र आरसा म्हणजे जर गोलाकार पृष्ठभागाच्या आतील भाग जर परावर्तक लेपाने आच्छादलेला असेल तर बाहेरचा जो भाग आहे तो चकचकीत दिसतो. जेव्हा आपण गोलाकार पृष्ठभागाच्या बाहेरील भागाला जर परावर्तक लेप लावलेला असेल तर आतील भाग चकचकतो, त्याला चकचकतो म्हणजेच काय, चमकतो. तर त्याला आपण अंतर्वक्र आरसा म्हणतो. आणि बाहेरून भाग जेव्हा चकमकीत दिसत असतो तेव्हा त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात. तर त्यावर केलेली प्रतिमा ही आपल्याला कशी दिसते. तर ती आभासी दिसते, वास्तव दिसते की मोठे केलेली दिसते की उलटी. तर बघा बहिर्वक्र गोलाकार आरशाने तयार केलेली प्रतिमा ही आपल्याला आभासी दिसत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे वाहनांमध्ये बसवलेल्या रिअर व्ह्यू मिररमुळे होणारे मॅग्निफिकेशन. बघा वाहनांमध्ये जे काही बाहेरचे आरसे असतात त्या आरशामुळे आपल्याला दूरची वस्तू जवळ दिसते. म्हणजे आपल्या मागून जर कुठली गाडी येत असेल तर त्या आरशामध्ये आपल्याला त्याचे प्रतिबिंब व्यवस्थित किंवा मोठ्या आकाराचे दिसायला लागतात. तर बघा एकापेक्षा कमी आहे, एकापेक्षा जास्त आहे, एकाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा. बघा वस्तू स्वतः आरशासमोर असलेल्या वस्तूच्या अंतराच्या दुप्पट, आरशासमोर असलेल्या वस्तूच्या अंतराच्या निम्म्य किंवा आरशाच्या मागे. तर ही प्रतिमा आरशाच्या मागे तयार होत असते. बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही आरशाच्या मागे तयार होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे दूरच्या उंच इमारतीच्या प्रतिमेची पूर्ण लांबी निश्चितपणे खालीलपैकी कोणता आरसा वापरून पाहता येते. दूरच्या उंच इमारतीच्या प्रतिमेची, आता खूप लांब एक इमारत आहे आणि तिची प्रतिमा जर आपल्याला आरशात बघायची आहे तर त्यासाठी आपण कुठला आरसा वापरू शकतो. अवतल आरसा, बहिर्वक्र आरसा, सपाट आरसा की अवतल आणि सपाट दोन्ही आरसे. तर यामध्ये आपण बहिर्वक्र आरसा वापरत असतो. बहिर्वक्र आरशामुळे आपल्याला दूरची वस्तूसुद्धा, दूरची वस्तूची प्रतिमासुद्धा आपल्याला दिसायला लागते. खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचा समांतर किरण एक बिंदू स्रोतावर आदळल्याने निर्माण होऊ शकतो. कोणत्या प्रकाशाचा समांतर किरण एका बिंदूवर स्रोतावर आदळल्याने निर्माण होऊ शकतो. तर अवतल आरसा तसेच बहिर्वक्र भिंग, उत्तल आरसा तसेच अवतल भिंग, एकमेकांपासून 90 अंशावर ठेवलेले दोन सपाट आरसे की अवतल आरसा तसेच अवतल भिंग. तर बरोबर उत्तर आहे अवतल आरसा तसेच बहिर्वक्र भिंग.
तर जी काही वस्तू आहे, एखाद्या प्रकाशाचे समांतर किरण जर एका बिंदू स्रोतावर आदळले तर अवतल आरसा तसेच बहिर्विकृ भिंग तिथे निर्माण होऊ शकते. त्यानंतर आहे इंद्रधनुष्याच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेली घटना म्हणजे. इंद्रधनुष्य माहिती आहे ना तुम्हाला, इंद्रधनुष्य कसा तयार होत असतो, इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात, तर इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग आपल्याला दिसतात. तर तिथे एक प्रतिमा तयार होत असते आणि त्यामुळे आपल्याला इंद्रधनुष्य दिसत असतो. तर त्यामध्ये आपल्याला 7 कलर दिसतात, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, त्यानंतर जांभळा, अशा प्रकारचे आपल्याला रंग दिसतात. तर ते कशानुसार दिसतात, तर तुम्हाला माहिती असेल की वातावरणामध्ये जे काही पाण्याचे थेंब असतात, पाण्याच्या थेंबावर सूर्यप्रकाश पडतो आणि त्यापासून जो काही प्रकाश परावर्तित होत असतो, त्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे आपल्याला इंद्रधनुष्य दिसत असतो. म्हणजेच बघा, पर्याय अ आहे परावर्तन, ब अपवर्तन, क विखुरणे, की ड पूर्ण अंतर्गत परावर्तन. तर इंद्रधनुष्याच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेली घटना म्हणजे विखुरणे. तर बघा, प्रकाशाचे किरण हे परावर्तित होतात आणि नंतर ते आपल्या वातावरणामध्ये विखुरले जातात, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे रंग दिसायला लागतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, निर्वातातील प्रकाशाच्या वेगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर ते स्थिर असते आणि प्रकाशाच्या तरंग लांबीपासून स्वतंत्र असते, ते प्रकाशाच्या तरंग लांबीनुसार बदलते, ते प्रकाशाच्या तीव्रतेनुसार बदलते, ते प्रकाशाच्या दिशेनुसार बदलते. तर प्रकाशाच्या वेगाबाबत, निर्वातातील प्रकाशाच्या वेगाबाबत ते स्थिर असते आणि प्रकाशाच्या तरंग लांबीपासून स्वतंत्र असते, हे विधान बरोबर आहे. एखाद्या वस्तूच्या केंद्रबिंदूच्या पलीकडे असलेल्या प्रतिमेचे चित्र तयार करण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरला जातो. तयार होणारी प्रतिमा रिकामी जागा असेल. बघा, एखादी वस्तू जी आहे त्याच्या केंद्रबिंदूच्या पलीकडे जी काही प्रतिमा आहे, चित्र तयार होते, त्यासाठी कुठला आरसा आपण वापरतो, म्हणजे अंतर्वक्र आरसा वापरला जातो. तर ती प्रतिमा कुठली तयार होईल, तर बघा, वास्तव उलटे आणि मोठे केलेले असेल, वास्तव उलटे आणि कमी केलेले असेल, आभासी उभे किंवा मोठे असेल, किंवा आभासी उभे किंवा कमी असेल, मोठी उलटी दिसेल, अशा प्रकारे आकृती दिसेल, त्याला व्हर्टिकल सुद्धा आपण म्हणू. त्यानंतर बघा, बरोबर उत्तर आहे वास्तव उलटे आणि कमी केलेले दिसते, म्हणजे ती प्रतिमा ही वास्तव उलटी आणि कमी छोटी दिसेल, आकाराने थोडी छोटी दिसेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून जाताना प्रकाशाच्या वाकण्याच्या घटनेला काय म्हणतात. बघा, प्रकाश हा एका माध्यमातून, रेन्सर डेअरर हे माध्यम आहे. आता रेन्सर डेअरर म्हणजे काय, तर डेन्सर रेअरर म्हणजे काय, तर बघा, हवेतून जर दुसऱ्या घटकामध्ये जर प्रकाश परावर्तित होत असेल किंवा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जर जात असेल, म्हणजे लिक्विडमधून सॉलिडमध्ये, सॉलिडमधून लिक्विडमध्ये किंवा गॅसेसमध्ये, हवेतून पाण्यामध्ये, पाण्यातून एखाद्या स्थायूमध्ये जर प्रकाश प्रवास करत असेल, ट्रॅव्हल करत असेल, तर त्या घटनेला आपण काय म्हणतो, परावर्तन, अपवर्तन, विवर्तन, की परत ऑप्शन आहे विवर्तन. बघा, बरोबर उत्तर आहे अपवर्तन. याला प्रकाशाच्या अपवर्तनाचा नियम असे म्हणतात, जेव्हा प्रकाश एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये प्रवास करत असतो. त्यानंतर आहे, लेन्सच्या शक्तीचे एकक काय आहे. बघा, लेन्सची शक्ती डायोप्ट्रे, मीटर, वॅट की जूल. तर डायोप्टर हे लेन्सच्या शक्तीचे एकक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बहिर्गोल भिंगाच्या नाभीय लांबीबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. बघा, बहिर्वक्राची नाभीय लांबी, तर यामध्ये आहे ती नेहमीच सकारात्मक असते, ते नेहमीच नकारात्मक असते, ते सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही असू शकते, ते नेहमी 0 असते. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ते नेहमीच सकारात्मक असते. बहिर्वक्र भिंग जे आहे याच्या नाभीय लांबी ही नेहमी सकारात्मकच असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 15 सेंटीमीटर नाभीय अंतराच्या अंतर्वक्र आरशासमोर जर एक वस्तू 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवली तर त्यातून तयार होणारी प्रतिमा उभी
अशी असेल. ती वास्तव्य उलटी आणि मोठी असेल, वास्तव्य उलटी आणि कमी असेल, आभासी उभी किंवा मोठी असेल, आभासी उभी किंवा कमी असेल. तर बघा ती बरोबर उत्तर आहे की आभासी उभी आणि मोठी असेल. प्रतिमा ही पहिल्या वस्तूपेक्षा थोडीशी मोठी दिसेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, माध्यमाचा गंभीर कोन हा आपाती कोन म्हणून परिभाषित केला जातो ज्यावर रिकामी जागा आहे. तर अपवर्तित किरण माध्यमांच्या पृष्ठभागाशी समांतर असते. अपवर्तित किरण माध्यमांच्या पृष्ठभागाशी लंब असतो. अपवर्तन कोन 90 डिग्री अंश असतो किंवा एकूण अंतर्गत परावर्तन होतो. तर बरोबर उत्तर आहे एकूण अंतर्गत परावर्तन होतो. म्हणजेच माध्यमाचा गंभीर कोन हा आपाती कोन म्हणून परिभाषित केला जातो ज्यावर एकूण अंतर्गत परावर्तन होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 40 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा तयार करण्यासाठी 20 सेंटीमीटर नाभीय लांबीचा बहिर्वक्र भिंग वापरला जातो. तर तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप असे असते. बघा आरशाची जी प्रतिमा आहे ते आपण फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो आणि तो फॉर्म्युला ते सूत्र म्हणजे काय, तर 1/v + 1/u = 1/f. आता 1/v म्हणजे काय, v म्हणजे प्रतिमेचे ध्रुवापासूनचे काही अंतर असते ते, प्लस 1/u म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर आणि 1/f म्हणजे फोकस आपण याला म्हणतो. म्हणजेच मुख्य नाभीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर, त्याला नाभीय अंतरसुद्धा म्हटले जाते. आणि आरशामध्ये जे काही चित्र आहे किंवा जी काही प्रतिमा आहे ते आपण पाहू शकतो आणि त्याचे अंतरसुद्धा आपण नापू शकतो. तर बघा आपण जर 40 सेंटीमीटर अंतरावर एखादी वस्तू ठेवली तर तिची प्रतिमा तयार करण्यासाठी आपल्याला 20 सेंटीमीटर नाभीय लांबीची जर बहिर्वक्र भिंग आपण वापरला तर तिथे प्रतिमा कशा स्वरूपाची तयार होईल, तर ती वास्तव स्वरूपाची, वास्तव उलटी आणि मोठी केलेली दिसेल की वास्तव उलटी आणि कमी केलेली दिसेल की आभासी उभे आणि मोठे केलेले असेल की आभासी उभे आणि कमी केलेले असेल. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ती प्रतिमा वास्तव उलटी आणि कमी केलेली दिसेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिवसा आकाशाचा रंग निळा दिसतो कारण. बघा दिवसा आपल्याला आपलं आकाश जे आहे, आपण रात्रीच्या आकाशाकडे बघतो तर ते आकाश आपल्याला निळे का बरं दिसत असेल, तर माहिती हे आपल्या मानवी डोळ्याचा आकारसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आपली दृष्टिपटलावर कशी चित्र तयार होते हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा कशा प्रकारे आपल्याला आकाश निळे दिसत असेल, जर सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे, सूर्यप्रकाशाच्या अपवर्तनामुळे, सूर्यप्रकाशाच्या विखुरण्यामुळे किंवा सूर्यप्रकाशाच्या शोषणामुळे. तर सूर्यप्रकाश हा विखुरल्या जातो त्यामुळे आपल्याला आकाशाचा रंग हा निळा दिसत असतो. सगळीकडे सूर्यप्रकाश हा विखुरला जातो. रात्रीला जर आपण आकाश बघितलं तर आपल्याला आकाशाचा रंग हा काळा दिसायला लागतो. दिवसा जर आपण आकाश बघितले तर आकाशाचा रंग हा आपल्याला निळा दिसायला लागतो. कारण हे जो सूर्यप्रकाश आहे, सूर्यापासून निघणारे जे किरण आहे ते सगळीकडे विखुरले जातात आणि त्यामुळे आपल्याला आकाशाचा रंग हा निळा दिसतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, 10 सेंटीमीटर नाभीय अंतराच्या अवतल भिंगाची शक्ती रिकामी जागा आहे. तर -10 डायोप्टर, +10 डायोप्टर, -0.1 डायोप्टर की +0.1 डायोप्टर. तर याचे बरोबर उत्तर आहे -10 डायोप्टर ही नाभीय अंतराच्या अवतल भिंगाची शक्ती आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 20 सेंटीमीटर नाभीय लांबीच्या बहिर्गोल भिंगापासून 30 सेंटीमीटर अंतरावर एखादी वस्तू ठेवली तर त्यातून तयार होणारी प्रतिमा ही उभी असेल. तर बघा ती प्रतिमा वास्तव उलटे किंवा मोठे केलेले असेल, वास्तव उलटे आणि कमी केलेले असेल, आभासी उभे आणि मोठे केलेले असेल, आभासी उभे आणि कमी केलेले असेल. तर आपल्याला यासाठी आपण तो फॉर्म्युला सांगितलेला आहे, तो फॉर्म्युला वापरूनच आपण असे जे न्यूमरिकल आहे ते सोडवू शकतो. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे आभासी उभे आणि कमी केलेले असेल. म्हणजेच 20 सेंटीमीटर जर आपण लांबीचा बहिर्गोल भिंगापासून 30 सेंटीमीटर अंतरावर एखादी वस्तू जर ठेवली तर त्यापासून जी प्रतिमा तयार होईल ती आभासी उभी आणि कमी केलेली असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनेला मृगजळ निर्माण करणारी घटना म्हणतात. तुम्हाला माहिती असेल मृगजळ, आपण जर राजस्थानसारख्या किंवा सँडी एरिया म्हणजे जिथे वाळू भरपूर असते अशा ठिकाणी जर आपण गेलो
तर त्या ठिकाणी आपल्याला थोडं दूर बघितलं तर पाणी दिसायला लागतं आणि ते पाणी तिथे पाणी नसलं तरीही आपल्याला तो भास होतो. त्यालाच आपण मृगजळ असे म्हणत असतो. आणि आपण तिथे जर त्या पाण्याजवळ गेलो तर ते पाणी तिथे नसून तिथे वाळूच असते, तर याला मृगजळ असे म्हणतात. मग ही घटना म्हणजे काय बघा, पूर्ण अंतर्गत परावर्तन, व्यत्यय, विवर्तन की ध्रुवीकरण. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणजेच मृगजळ होय. त्यानंतर धन्यवाद मित्रांनो.